असला नेहरू लागचा नारळ कंपनीचा आणलेला पागल आहेत बाबू। आज आम्ही चिकन आणि भात करणार आहे। जाणार होतो ऍक्च्युअली रगीर घाटात, पण आमचं जरा प्लॅनिंग कॅन्सल झालं, त्याच्यामुळे आमच्या जिथल्या जवळच्या भागात आलेलो आहे। बघू शकता ग्लास नव्हते तर बाटलीतच पियाला चालू केले रसा। आता बराच आहे बाबू बोल ना वाढवा म्हणून बाबूला आवडला होता। नमस्कार मित्रांनो, कोकणी नाळ या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, पावसाळ्याचे दिवस चालू झालेत आणि पाऊस चालू झाल्याच्या नंतर आमचे मित्रांचे वगैरे जे पार्टीचे प्लॅन वगैरे होत राहतात। आज पार्टी करणार आहोत, तर सर्व मित्रमंडळींना सुट्टी आहे, त्याच्यामुळे आज पार्टीचा प्लॅन ठरलेला आहे रानामध्ये। तर पार्टी करायला आम्ही जाणार आहे। पार्टी म्हणजे चिकन भात करणार आहे आणि सगळे आमची वाडीतलीच मित्रमंडळी आहे आणि त्याचे आमची जे वाडीतली जी लोक आहेत ते गुरं चरायला नेतात। तर पाऊस आला की बसण्यासाठी आहे ना झोपडी बनवली जाते, तर ती झोपडीमध्येच आमचा पण प्लॅन ठरला आहे की तिथे जाऊन पार्टी करायची, म्हणजे जेणेकरून जरी पाऊस आला तरी आपल्याला एक आधार भेटेल आणि व्यवस्थित तिथे आपल्याला जेवण बनवता येईल आणि पावसाचा काय प्रॉब्लेम होणार नाही। तर तिथं जाऊन पार्टी करायचा आमचा प्लॅन ठरलेला आहे। मित्रांनो, जिथं प्लॅन ठरला आहे ना तो सतीच्या माळावर ठरलेला आहे, म्हणजे तिथे जाणार आहे आणि पार्टी करणार आहे त्या झोपडीमध्ये। तर आपण पुढे बघायलाच मी तिकडचं तुम्हाला तिकडे आम्ही आता निघालेलो आहे आणि तिकडे काय काय मजा होणार आहे ते आपण या ब्लॉगमध्ये बघणार आहे। तर इकडून जाणार आहे तिकडे, तर चला जाऊया। 5 minutes later. पार्टीचं नियोजन आहे आज दुपारी संदेश निकम हे आम्हाला 2 किलो चिकन देणार आहेत। हा, आमचा अगदी लाडका, म्हणजे आता वय असेल 35च्या वरती, तरी पण बाबू म्हणून आम्ही आमच्यात फेमस असणार आमचं संदेश निकम 2 किलो। आणि क्रिकेटच्या कारकिर्दीत त्यांचं जयसूर्य असं नाव होतं आणि आता सुद्धा ते वाढीसाठी एवढे झटपट करतात की पोरांची कुठचा कार्यक्रम असू दे, आज तर त्यांनी 2 किलो चिकन आणि लागेल तेवढा राईस, आजच्या पार्टीसाठी जेवढं काय लागेल तेवढं त्यांच्याकडून आहे। 5 minutes later. मित्रांनो, बघू शकता चिकन वगैरे आणलेलं इथे दीपेश आणि ओमकार बघू शकताय आणि शेगडी वगैरे आतमध्ये ठेवली जाते। हिरो आणि ओमकार यांनी शेगडी आतमध्ये ठेवलेली आहे जसं की बघू शकताय। आणि शंकूने सर्व मसाले आणि कांदे वगैरे घेतलेले आहेत आणि आता थोड्याच वेळात ते पण गाडीत टाकून घेणार आहे। असला नेहरू लागचा नारळ कंपनीचा आणलेला पागल आहेत बाबू। काय येणार बाबू नाही बोलतोय। इकडे इकडे आजचं काय प्लॅनिंग आहे? आता आपल्याला जायचं सतीच्या मालावर आणि करायचंय चिकन राईस। चिकन राईस काय झाल्या बघू शकताय पावसाने हजेरी लावलेली आहे, जोरदार पाऊस आहे। तिकडे बसलाय शंकू, बसलाय हिरो हर्षिले मना रे। मित्रांनो, हीच ती झोपडी आणि या झोपडीच्याच सानिध्यात आज आपलं पार्टीचा प्लॅन आहे। झोपडी बघू शकता कशा प्रकारची आहे ते मस्त पैकी, आणि आजूबाजूच जे निसर्गरम्य वातावरण आहे मन मोहित करणार, एकदम जबरदस्त वातावरण आहे। थोडासा पाऊस वगैरे पडतोय, येतोय जातोय, आणि या
सानिध्यात, निसर्गाच्या सानिध्यात आज आपल्याला इथे पार्टी करायची आहे. त्याच्यासाठी वातावरण एकदम जबरदस्त आहे. बघू शकताय कशा प्रकारचं वातावरण आहे ते. मन प्रसन्न करणारं वातावरण आहे. अरेंजमेंट बघू शकता. बाबू ते बकेट पाणी आणण्यासाठी बाकी मित्रमंडळी गेलेले आहे, बघू शकताय. आणि बाकीची मंडळी इकडे आहे, इकडे आहे. हे बाबू ते शेडी घेऊन या. सिलेंडर आलेला आहे. अबू निकम घेऊन आलेले आहेत आणि शंकू. त्याला बरं गेलं हे बसायला आणलं होतं. सिलेंडर आलेला आहे. पावसाच्या सानिध्यात आता काम चालू झालेलं आहे, बघू शकताय. इकडं सोन्यान कांदा कापायला घेतलाय, पण जोरदार पाऊस आहे. संध्याला कापून देव काना, संध्याला कापून देव. चिकन मित्रांनो बघू शकताय, शंकू आणि दीपेश पाणी आणण्यासाठी गेले होते. ते पाणी घेऊन आलेले आहेत आणि जे उरलेलं सामान होतं ते पण घेऊन आलेले आहेत. ते बघू शकताय. पक्क्यादा आता खोबरं किसायला घेतलेलं आहे आणि इकडे सोन्या आहे, त्याने टोमॅटो वगैरे चिरायला घेतलेले आहे पार्टीसाठी. झोपडे असल्या कारणाने जरी पाऊस आला तरी काही टेन्शन नाहीये, आधार आहे निवाऱ्याचा. आणि इकडे आमचे सुशील कुमार भाताची तयारी करतायत. त्याच्यासाठी बघू शकताय तांदूळ वगैरे धुवून घेत आहेत. इकडे कांदा कटिंग वगैरे चाललेलं, टोमॅटो वगैरे. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही आलो आहे आमच्या सतीच्या मालावर. आज आम्ही चिकन आणि भात करणार आहे. जाणार होतो ॲक्च्युअली रगीर घाटात, पण आमचं जरा प्लॅनिंग कॅन्सल झालं, त्याच्यामुळे आमच्या जिथल्या जवळच्या भागात आलेलो आहे. आणि बघू शकता मित्रांनो, हा निसर्गरम्य वातावरण. तिकडून आता पाणी आणि काहीतरी घेऊन आलेत. आमचा नारळ राहिला होता, ते नारळ राहिले ते हे घेऊन आले. हे सिलेंडर जोडणी झालेली आहे. सिलेंडरला, गॅसला सिलेंडर जोडून झालेलं आहे. भात ठेवलेला आहे तयार करण्यासाठी, बघू शकताय. वरचा जो कचरा आहे तो काढला जातोय. आणि आता हे सुशील कुमार पाणी काढून घेतात आहे भातातलं जास्त झालेलं. भात झालेला आहे तो आता गमेल्यात काढून घेतला जातोय थंड होण्यासाठी. आणि आता 5 minutes later. 5 minutes later. मित्रांनो आता भात बनवून झालेले आणि आता चिकनची तयारी करायला घेतली पक्यादान, बघू शकताय. गॅसवरती टोप ठेवून घेतलेला आणि आता चिकनची तयारी चाललेली. पक्यादा तेल वगैरे ओतून घेतोय, बघू शकताय मित्रांनो. पक्यादा आता कांदा, टोमॅटो आणि खोबऱ्याचा किस सगळं कापलेलं आहे ते आतमध्ये टाकत आहे, बघू शकताय. आता सगळं टाकून झाल्याच्या नंतर पक्यादान ढवळायला सुरुवात केलेली आहे एकजीव करण्यासाठी. त्यांच्या साथीला येत आहे सुशील कुमार उर्फ अबू. मदत करायचे सगळे जे मसाले आणलेले आहेत ते आता आतमध्ये टाकायला सुरुवात केलेली आहे, जसं की आपण बघू शकताय. आता एकजीव करून घेतोय पक्यादा, बघू शकताय सगळं टाकलेलं. आता गार्लिक पेस्ट टाकत आहे अबू, गार्लिक पेस्ट टाकलेली आहे. आता जे टाकलेले मसाले आहेत, आला लसूण पेस्ट वगैरे, ते पक्यादा एकजीव करून घेतोय, जसं की आपण बघू शकताय. मसाल्यांचा एकदम खमंग वास सुटलेला आहे. आजचं चिकन स्पेशल एकदम भारी होणार आहे, वासावरून समजतंय. ह्या ठिकाणची जी माहिती आहे
ते आमचे मित्र दीपेश निकम पुढे देणार आहेत आणि ओमकार निकम. सतत ह्याच भागामध्ये सतुबाईचं मंदिर आहे. ह्याच भागामध्ये आमचे 2023-24 भगवा चषक, कुलवंडी चषक इथं मोठ्या जोराने कार्यक्रम करतो आम्ही. आणि हाच आमचा सतुबाईचं मंदिर बघू शकाल तुम्ही. बघू शकता इकडे फ्री फायर लवर ओमकार निकम बसलेले आहेत आणि त्यांच्या बाजूला दीपेश निकम. आणि इकडे आमचं चिकनची जोरदार तयारी चाललेली आहे, बघू शकताय. थोडस तेल कमी पडलंय, ते तेल टाकलं जात आहे. या साईडला बघू शकताय संदेश चिकन कापत आहे, साफ करत आहे चिकन. हे मसाले आहेत ते आता ऍड केले जातात ते सर्व त्याच्यामध्ये, बघू शकताय. एक 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 मसाले राहिलेले टाकून घेतात आणि सर्व जे मिश्रण आहे ते एकजीव केलं जाते. आता चिकन फक्त ऍड करायचं राहिलेलं आहे. आता थोड्याच वेळात सगळे मसाले टाकल्याच्या नंतर ते चिकन पण त्याच्यात ऍड केलं जाणार आहे. ग्रेव्ही मध्ये थोडं पाणी टाकलं जाते आणि याच्यानंतर चिकन ऍड केलं जाईल. बघू शकताय मित्रांनो, या साईडला सुजित आहे, ओमकार आहे आणि इकडे दीपेश बसलेला आहे. थोडी मजाक मस्ती चालू आहे. आबू आहे. इकडे आता थोड्याच वेळात चिकन झालेलं आहे साफ करून. आता सोन्या निकम धुत आहेत चिकन आणि ते आता आतमध्ये ऍड करणार आहेत. बघू शकता आपण चिकन टाकलं जात आहे आतमध्ये. पाणी संपलेलं आहे आणि ते आणण्यासाठी बाईकवरून संकू चाललेला आहे, बघू शकता आपण. आणि इकडे चिकनला मस्त पैकी उकळी आलेले आहे. चिकनचा मस्त वास सुटलेला आहे, घमघमाट सुटलेला आहे आणि सर्वांनाच उशीर तर झालेला आहे, त्याच्यामुळे सर्वांनाच भूक पण जोरात लागलेली आहे. त्याच्यामुळे ग्लास नव्हते तर बाटलीतच पियाला चालू केले रसा. बघू शकता इकडे संदेश आहे, मी मामा दीपेश. कसा झालाय संदेश, कसा झालाय? एक नंबर. बघू शकता पाऊस पडलेला आहे, पडतोय हळूहळू बारीक बारीक. इकडे सगळे मित्रमंडळी बसले. संदेश रस्सा पितोय. इकडे आबू बसलाय, बघू शकता. रस्सा वगैरे पिऊन झालेले आणि आता सर्वांना भूक लागलेली आहे, त्याच्यामुळं जेवणाची तयारी चाललेली आहे. पात्रावळ्या प्रत्येक जण घेत आणि संकून एक साइडने भात वाढायला आता सुरुवात करणार आहे आणि जेवायची तयारी झालेली आहे, त्याच्यामुळं पात्रावळ्या सगळ्यांना वाटून घेतल्या जातात आहे. अरे आमच्यासारखं शेगडी समोर आहे. मॅनेजमेंट चाललंय, बघू शकताय. बघू शकता इकडं मॅनेजमेंट चाललेली आहे बसायची. तुम्ही बघू शकता. बघा तिकडे दीपेश छत्री घेऊन आहे. शेगडीचं काम झालेलं आहे, आता शेगडी आतमध्ये चाललेली आहे. उचल उचल. आई बघा बसायची अरेंजमेंट चालली आहे. जेवण वाढायला सुरुवात झालेली आहे, बघू शकता. इकडे भात वाढायला सुरुवात झालेली आहे. रसा प्यालो 3 वाट्या बसण्याची अरेंजमेंट बघा. दीपक कोपऱ्यात बसलाय. दीपेन एक साइडने खायला सुरुवात केलेला आहे, आमच्यापर्यंत नाही पोहोचलेला. हे बघा
कापला होता मी एक ग्लास. अरे नाही पाहिजे ना त्याच्या बघू शकताय बसलेलं आहे तिकडं नाही पाहिजे ना संदेश तिकडं बसलेला आहे तू मागे बघून घे एकदा. आता बराच आहे. बाबू उगत बोल ना वाढवा म्हणून बाबू लावायला होता सांगतो पण काय करतोय तू सांग त्याला संपू नको आणि अरे दाखव नको ते पार्टीचे अनुभव आमचे मित्र संदेश निकम सांगत आहे आली आणि एक नंबर चिकन झाला होता. रस्सा पण मस्त झाला होता. रस्सा 4 वाटी पियालो. हॉटेल मध्ये 2000 गेला. आम्ही इथं बनवून 650 रुपये मध्ये झाला सगळा. तुम्हाला लागलं तर या. आम्ही बनवून देऊ. मित्रांनो जर का तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि ऑल नोटिफिकेशनवरती क्लिक करा जेणेकरून येणारे कोकणातील नवीन नवीन ब्लॉग आपण पाहू शकता. धन्यवाद.